ओके, बस स्टेप फर्स्ट स्टेप सेम जसं आपण हे बघितलेलं कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, उसमें क्या था देखो, फर्स्ट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, उसके बाद हम क्या करते थे, उसको डिफरेंशिएट करते थे। थर्ड क्या करना है, हमें इलिमिनेट करना है, किसको इलिमिनेट करना है, आर्बिट्ररी कांस्टेंट को। उसके बाद हमें क्या करना था, dy बाई डी को रिप्लेस करना था माइनस डी एक्स बाई डी वाई। ओके, और उसके बाद इंटीग्रेट करना था। वैसे इसमें भी स्टेप्स होंगे, और देखो स्टेप्स क्या है, फर्स्ट r इज इक्वल टू एफ ऑफ थीटा, सेकंड डिफरेंशिएट विथ रिस्पेक्टिव टू थीटा, थर्ड स्टेप में रिप्लेस डी आर बाई डी थीटा, रिप्लेस डी आर बाई डी थीटा बाय माइनस आर स्क्वेयर डी थीटा अपॉन डी आर, माइनस आर स्क्वेयर इंटू डी थीटा बाय डी आर। फोर्थ, eliminate the arbitrary constant, आणि फिफ्थ आहे इंटिग्रेटिंग किंवा इंटिग्रेट। राइट डाउन। थोडंसं राहिले सर, मागची स्लाइड वरचं. हॅलो सर. झालं सर. मग सॉल्व r इज इक्वल टू a थीटा, r इज इक्वल टू a थीटा। बस स्टेप काय पहिलं, r इज इक्वल टू एफ ऑफ थीटा म्हणजे r इज इक्वल टू a थीटा। r इज इक्वल टू a थीटा। नेक्स्ट काय स्टेप आहे, सेकंड डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा,
differentiate with respect to theta. करा differentiate. r का डेरिवेटिव विद रिस्पेक्ट टू थीटा कहते हैं dr by d theta is equal to a as it is derivative of theta is 1. झाले कंप्लीट. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, replace dr by d theta by minus r square d theta by dr and eliminate the arbitrary constant. Replace dr by d theta by minus r square d theta upon dr. इधर रिप्लेस माइनस r square d theta by dr is equal to e. काय केलं आपण फर्स्ट काय डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. अगेन उसके बाद रिप्लेस dr by d theta by minus r square d theta by dr. ओके, तो रिप्लेस किया हमने dr by d theta is nothing but minus r square d theta by dr is equal to e. उसके बाद क्या करना है, हमें आर्बिट्रेरी कांस्टेंट को एलिमिनेट करना है, इसको एलिमिनेट करना है. तो इसको एलिमिनेट करना है तो क्या करना होगा, यहाँ पे a की वैल्यू फाइंड कर दो और वो इसमें पुट कर दो. तो देखो यहाँ पे a की वैल्यू क्या होगी, r अपॉन थीटा. तो a ची व्हॅल्यू काय येते, r अपॉन थीटा येते. ओके, आपल्याला हा रिप्लेस करायचा ना, एक काढून टाकायचा, एलिमिनेट करायचा आहे. मग पहले इक्वेशन यूज करायचं त्यासाठी. इधर a की वैल्यू क्या है r अपॉन थीटा. तो यहाँ पे हमें क्या करना है, a की वैल्यू यहाँ a यूज कर दो और वो पुट कर दो. तो क्या मिलेगा, देखो यहाँ पे माइनस आर स्क्वेयर डी थीटा बाय डी आर इज इक्वल टू r अपॉन थीटा. यातल्या r ला एक r कॅन्सल होईल, देअरफॉर मायनस थीटा डिवाइड इकडे गेला काय होईल, मल्टिपल इज इक्वल टू हे r मल्टिपल इकडे काय होईल, डिवाइडला मायनस थीटा d theta is equal to 1 upon r dr. taking integration therefore minus theta by 2 is equal to log r plus c. This is the final lines. झाल्यानंतर सांगा, लिहून घ्या. हेलो सर.
ओके झालं का? फास्ट लूंगा, फास्ट लूंगा. सर हेलो हेलो. हा बोला की. हॅलो, झालं का? रिप्लेस ची स्टेप सांग. रिप्लेस स्टेप सांगितले. रिप्लेस कसं केलं ते. हे स्टेप यूज करत आहेत. पहिला आर इज इक्वल टू एफ ऑफ थिटा डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू आर थिटा. डी आर बाय डी थिटा काय करायचं, रिप्लेस करायचं. कशाने रिप्लेस करायचं आहे, मायनस आर इंटू डी थिटा बाय डी आर. तिथं पुट करायचं याच्यामध्ये डी आर बाय डी थिटा ना, त्या ठिकाणी काय आपल्याला पुट करायचे, ही व्हॅल्यू पुट करायची मायनस आर स्क्वेअर डी थिटा बाय डी आर केली पुट. याच्यामध्ये माहिती ह्या इक्वेशनला पुट केली. तर त्यानंतर नेक्स्ट काय करायचं, तर ए ची व्हॅल्यू रिप्लेस करायची, कारण आपल्याला हा इलिमिनेट करायचा ना. ह्या स्टेपमध्ये दिलंय बघा, इलिमिनेट द आर्बिट्ररी कॉन्स्टंट. त्या कॉन्स्टंट काय करायचं, आपल्याला इलिमिनेट करायचा हा कॉन्स्टंट. मग तो कॉन्स्टंट कसा इलिमिनेट करायचा, तर इथं ए ची व्हॅल्यू याच्यावरून फाइंड करायची. ए ची व्हॅल्यू काय आली, आर अपॉन थिटा आहे. ती फक्त ठेवली, आर अपॉन थिटा ठेवली. ह्यातल्या मग इथं आर स्क्वेअर आहे, तर आर एकमेकाला कॅन्सल होतील. हे थिटा डिवाइडच्या इकडे गेला काय होईल, मल्टिपलला. हे मल्टिपलचा आर आहे, इकडे आल्या काय होणार, ते डिवाइडला जाईल. झालं 1 अपॉन आर. तर डिवाइडच्या इकडे गेला मल्टिपलला डी आर. आणि फक्त इंटिग्रेशन घ्यायचं, टेकिंग इंटिग्रेशन. थिटाचं इंटिग्रेशन काय असतं, थिटा स्क्वेअर बाय 2 असतं. ओके, आणि 1 अपॉन आरचं काय असतं, लॉग आर असतं. झालं. ओके, आर इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस थिटा. ते ट्राय करा सॉल्व करायचं. झालं की सांगा. बस.
सॉरी यार रेकॉर्डिंग बंद झालं मी दादा एक्सप्लेन करतोय. R is equal to f of theta आहे. नेक्स्ट काय करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. dr by d theta is equal to a as it is. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय असणार 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos theta is minus sin theta. ओके. नेक्स्ट रिप्लेस dr by d theta by minus r square d theta by dr. इथं आपल्याला फिक्स माहितीच आहे कारण आपल्याला रिप्लेस करायला लागणार त्यामुळे माहितीच आहे आपल्याला आणि फिक्स आहे की रिप्लेसच करायचं. रिप्लेस केल्यानंतर काय येतं मायनस आर स्क्वेअर डी थिटा बाय डी आर इज इक्वल टू मायनस ए साइन थिटा. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. आर स्क्वेअर डी थिटा बाय डी आर इज इक्वल टू ए साइन थिटा. नेक्स्ट काय करा इक्वेशन 1 वरून ए ची व्हॅल्यू फाइंड करायची. ए ची व्हॅल्यू काय येते बघा आर अपॉन 1 प्लस कॉस थिटा. ते फक्त इथं पुट करा. आर आर विल गेट कॅन्सल. आर डी थिटा बाय डी आर इज इक्वल टू साइन थिटा आपण काय ते 1 प्लस कॉस थिटा. तर घ्या थिटा टर्म एका साईडला आणि आर टर्म एका साईडला घ्या. आता ह्या साईडला येताना काय येणार 1 प्लस cos theta upon sin theta. into d theta is equal to आता r मल्टिपल आहे काय होईल डिवाइडला जाईल into dr. तर 1 प्लस cos theta upon sin theta चा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करणार सॉरी इंटिग्रेशन 1 प्लस cos theta. तर हे फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 1 प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2 टाइम्स सॉरी सर तिथं cos स्क्वेअर थीटा बाय 2 आणि sin थीटाचं 2 sin थीटा बाय 2 cos थीटा बाय 2. हा राईट. 1 प्लस cos 2 थीटा इज इक्वल काय असतं 2 cos स्क्वेअर थीटा आणि इथे दुसरं काय असणार आहे sin 2 थीटा इज इक्वल टू 2 sin थीटा इनटू cos थीटा. बट एक असले आपलं काय पाहिजे हाफ अँगल पाहिजे ना कारण इथं बघा 2 थीटा आहे इथं म्हणून काय 2 cos स्क्वेअर थीटा आहे इथं sin 2 थीटा म्हणून 2 sin थीटा cos थीटा. तर फक्त इथं काय करणार 1 प्लस cos थीटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2 असणार. काय असणार 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2 आणि sin 2 थीटा इज इक्वल टू काय असणार 2 sin थीटा बाय 2 इंटू cos थीटा बाय 2 इंटू d थीटा इज इक्वल टू 1 upon r dr. 2 2 will get cancel. ह्या cos theta ला ह्यातले काय होईल कॅन्सल होईल. राहते काय cos theta by 2 upon sin theta by 2 upon sin theta by 2 d theta is equal to 1 upon r dr. मग cos theta by 2 आणि sin theta by 2 is nothing but cot theta by 2 d theta is equal to 1 upon r dr. हा नेक्स्ट साधा इंटिग्रेशन काय तर cot theta by 2 चं इंटिग्रेशन tan चं log of sec x असतं ह्याचं काय असणार log of इंटिग्रेटिंग cot theta by 2 म्हणजे काय असणार log of sin theta by 2 divided by next derivative of theta by 2 is 1 upon 2 is equal to log r plus log c. कारण हे log मध्ये काय असणार सगळं ऑल log मध्ये घ्या. नेक्स्ट 1 upon 2 काय येणार 2 log sin theta by 2 is equal to log of rc. कारण दोन log च्या ऍडिशन काय होणार log मध्ये मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट 2 टाइम्स log sin theta by 2 म्हणजे काय असणार बघा log of sin theta by 2 ब्रॅकेट स्क्वेअर is equal to log of rc. log will get cancel. sin theta by 2 bracket square is equal to rc. हे काय असणार आहे फायनल आन्सर. घ्यालून हा पाठीमध्ये स्लाइड्स कंप्लीट झाले ना. हॅलो नाही सर.
घ्या पाठीमागची घ्या, झालं की सांगा मला लगेच. R is equal to A in bracket 1 minus cos theta. फक्त प्लस माइनस में चेंज है, सेम एग्जांपल. ओके, नेक्स्ट क्या. R square is equal to A square sin 2 theta. R square is equal to A square sin 2 theta. बाकी से सॉल्व करायचं. फर्स्ट डिफरेंशिएट with respect to theta. R square is 2r dr by d theta is equal to A square, as it is derivative of sin 2 theta is cos 2 theta into 2. 2 will get cancel. R dr by d theta is equal to A square cos 2 theta. Next, replace dr by d theta by minus r square d theta by dr. करा रिप्लेस. मायनस इथला r आणि इथले r स्क्वेअर काय होईल, r क्यूब d theta by dr is equal to A square cos 2 theta. आता नेक्स्ट A स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे ना, बट A स्क्वेअर इज इक्वल टू r square upon sin 2 theta. Therefore minus r cube d theta by dr is equal to A स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट करा, r square upon sin 2 theta into cos theta. cos 2 theta r square यातलं काय होईल, r square कॅन्सल होईल. therefore minus r d theta by dr is equal to cos 2 theta upon sin 2 theta म्हणजे काय असणार आहे, tan 2 theta minus r d theta by dr is equal to tan 2 theta. तो सॉल्व करा है, सॉरी cot theta ना, cos upon sin है, cos 2 theta. therefore the theta टर्म में एका साइडला घ्या आणि r च्या टर्म में एका साइडला cos 2 theta इकलायला काय होणार आहे, -1 upon cos 2 theta into d theta is equal cot आहे, सॉरी cot आहे लिहिताना परत चुकला नाही. cot 2 theta. आता हे r मल्टिपल आहे, इकडे जाणार काय, ते डिवाइड होईल. नेक्स्ट therefore minus cot theta is nothing but tan 2 theta into d theta is equal to 1 upon r dr. integrating minus log of sec 2 theta इंटिग्रेशन घेतो आपण, तर काय असेल डिवाइडला 2 into log r plus log c. इथपर्यंत कंप्लीट करा, झालं की सांगा.
sec 2 theta bracket raised to minus 1 by 2. Which is equal to log of RC. Log will get cancelled. Sec 2 theta bracket raised to minus 1 by 2 is equal to RC. आता हे पॉझिटिव्ह काल काय करायला लागेल, ह्याला डिवाइड न्यायला लागेल. sec 2 theta is equal to RC and 1 upon sec 2 theta is nothing but cos 1 by 2, sorry, sec 1 by 2 पॉझिटिव्ह केल्यामुळे तर काय होणार cos 2 theta ब्रॅकेट रेज टू 1 by 2 इज इक्वल टू RC. तर 1 by 2 रिप्लेस करायचं तर काय करावं लागेल, स्क्वेअरिंग करा. cos 2 theta is equal to R square C. This is final answer. होमवर्कला एक्झाम्पल काय आहे की ज्यांचं झालं त्याने लेफ्ट होऊ शकता, ब्रेक घ्या एक 10-15 मिनिटात आणि परत जॉईन करा. ज्यांचं लिहून झालं त्याने ब्रेक लेफ्ट व्हा.